महाराज गुरु परंपरा सांगतात बरं का. कारण अनेक परंपरा आहेत भारत देशामध्ये, परंतु जसं उत्तर प्रदेश गिरीपुरी भारतीय जसं आखाड्यात नाही ती परंपरा आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि स्वरूप संप्रदाय. स्वरूप संप्रदाय कुणाचा? रामदास स्वामीची सज्जनगड चालत आहे. आनंद संप्रदाय जो निर्गुण निराभास जिथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणतात तो सर्वांचा आद्यगुरु त्याचा ब्रह्म अनृत अत्रिपाद प्रसादित बरं का. ती परंपरा आत्रेय कोणा उपदेश कोणाला केला? दत्तात्रयाला केला. दत्त शिष्य तीन शिष्य कोणते? तीन शिष्य कोणते? त्या अभंगात आहेत ना. हां बरं का. त्या अभंगात 3 शिष्य आहेत, मग सांगा ना. जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. पूर्वार्ध मावशी सांगते पण त्यांना सांगता येणार ते मध्ये यांचा अपमान होईल. सांगा जबाबदार तुम्ही. तुम्ही सांगा. पोट लावते असं म्हणजे सांगा म्हणजे मग दत्त ते परंपरा सहस्रावून दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी बरं का. ते 3 शिष्य त्यांचे. आणि काय म्हणलो परंपरा? काय म्हणलो आता मी? दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन यदू दुसरा आणि जनार्दन तिसरा. सहस्रार्जुन यदू आणि जनार्दन 3 झाले. कोणते? जैनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन आणि हा एक जनार्दन. पण ह्यो जनार्दन त्यातला नाही बरं की अलीकडचा ह्यो. मला सांगायचे काय नाथ महाराज परंपरा आनंद संप्रदाय बरं का. चैतन्य संप्रदाय मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ चैतन्य ती परंपरा तुकोबरायांची परंपरा आहे बरं का. आणि त्या परंपरेमधील एक नाथ परंपरा आहे. नाथ परंपरेमध्ये महाराज पहिले जगामध्ये फक्त 2 सुंदर में हे 2 कोण? प्रभू रामचंद्र आणि भगवान शंकर. एकाने भजन करावं आणि एकाने पूजन करावं. भजन करी महादेवा 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 राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेव. आणि ते असे भजन करायचे. कसे भजन करायचे? 8 ते 10 हो ना. असं घड्याळ लावायचे. आता म्हणले वाढले 9:15 तास राहिल्या म्हणले. आता असं भजन करत होते. रात्र न कळे देवाचा रात्र न कळे देवाचा अंगे अंगे
कळे दिवस न कळे अंगी खेळे देवत. बरं का, अखंड खणे जीवन रामकृष्ण नारायण. दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी गोविंदा संकल्पिला देवा ओ संकल्पिला देवा गोविंदा 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 संकल्पिला सुरात काय म्हणजे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नकळे दिवस की रात्री अखंड लागली शे ज्योती. बरं का, सारखं चिंतन फल काय. माझी मजा झाली आना बरबादा चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा घेतला माझी मजा झाली आना बरबादा चंदया नामाचा घेतला चंदया माझी मत झाली अनावर वाचा छंद्या नामाचा घेतला से परिणाम काय झाला. आसू आयसा कोठे आठवची नाही देहीचे विधी भोगोदाशा. कारण वृत्ती निवृत्ती झाली जनन दिशे तेथे अशी त्यांची त्या नामचिंतनाची फलश्रुती अंगावर छटा उमटली. आणि मग असं करू लागल्यानंतर घरचे काय म्हणले सांगायचं. अहो म्हणले काय करता म्हणले तुम्ही, लोकांचे बंगले झालेत, दुसऱ्याचे पोरी इंग्लिश स्कूलला आहेत, आपला गाण्या मराठी शाळेत तरी तोपदार. तरी महाराज वृत्ती निवृत्ती आली. वृत्तीवच नाही महात्मा, वृत्तीवच नाही. कोण भगवान शंकर वृत्तीवच नाहीत. अहो तुम्ही करता काय म्हणे. हां, लोकांची किती प्रगती झाली, किती विकास झाला आणि तुमच्या ध्यानातच नाही. तरी तो महात्मा ध्यानातच वृत्तीवच नाही. मी काय म्हणते. खूपच तिने आग्रह केला, काय करता. मग ती सांगाल नाही का, ध्यानी धरोनी शंकर जपे राम नाम सा पार्वती पुष्यावडी काय जपता हो तातडी तो मंत्र सांगायशी बोलताशे दुर्गा. तिने केला प्रश्न आणि हे सांगायला लागले, उमा कोमय अनुभव आपणा सतहरी भजन जगद सब स्वप्ना. हे जगत स्वप्नासारखं असं भगवान शंकर म्हणतात. पॅन्टीवाले माझ्याकडे बघा, तुम्ही झोपेत आहेत का जागेत. कशावरून जागेवर जागे कशावरून तुम्ही सांगा. पॅन्टीवाली जाऊ दे, तुम्ही झोपले का जागेत कशावरून. बरं ऐकत स्वप्न ऐकत नाहीत का. स्वप्नात पाहतेत, स्वप्नात ऐकत येत. महाराज स्वप्नीचे येईल जाईल लया. महाराज आणि जर आपण जागे असतो तर मग नाम उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता
आपण जागे असतो तर नामदेव मला उठा कशा म्हणले असते बरं ज्या अर्थी उठा म्हणतात त्यात आपण झोपले होतो कोण झोप आपल्या गेले टळले पहार गेले टळले प्रहर काय निज सुरानी नशी आगून काय निज सुरानी जागे होऊनी करा काही जागे होऊनी करा काही नका धाकू ऐकूनी लोचनाला बरं का धन्यवाद तुम्हाला पण काय झालं घराला पुढे चालले आणि वेळ कमी बरं का फक्त बेताने देता नाही मला प्रमाण चालत काय अडचण नाही मला पण मग काय होतं जरा पुढे जाईन जास्त म्हणून महाराजला भेटलो का नाही कॉर लांबलं असं होईल आणि सोडून द्यावं महाराज मग सोडाच नाही म्हणले म्हटलं छोटा होता पण ते महाराज ते पहिलेच तर असं होईल मग ते झालं पाहिजे सगळंच काय सांगतो मला आपण सुद्धा टळे पार गेले टळे पार 3 म्हणले बरं गेले सगळं आपलं बरं की आपण सगळं जात आहे आयुष्य जात आहे पा काळ जपत असे मा सोयिताचा गोरवा ध्यान राशी राहायचे जास्त लांबायचं काय महाराज त्याच्यामधून उठा म्हणतात उठा जागे वारी आता स्मरण करा आपण आता नाही तुम्ही प्रमाण काय म्हणले तुम्ही उठा जागेवर हेच ना धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्ये जाणून शरणेगा देवाशी मिथ्या नाम खोट प्रातिभाषिक फक्त आपण दिसायला असायला नाहीत कसे नाहीत जसे मृगज जे जे देखणं सकळं ते स्वप्नीचे मृगजळ मग जसं मृगजळ आहे तसे त्याच्यात आपल्यात काही बदल नाही मृगजळ सकाळी असतं का 6 वाजता नाही संध्याकाळी 6 वाजता नाही दुपारी असतं का दिसतं जबाबदार असतं का दिसतं आणि असतात काय फरक होतो असतं म्हणल्यावर दिसतं ना असतं म्हणल्यावर काय ते मला असतं म्हणजे मावळलं म्हणलं असतं म्हणजे असतं असणे असणे असं असतं असतं झालं असं नाही म्हणलं असतं झालं नाही म्हणलं असतं म्हणलं असा अर्थ आहे फक्त दुपारी दिसतं आणि जर असतंच तर मग साळी किळावली असते ना आपण ते फक्त दिसायला असायला नाही तसे आपण दिसायला आहोत बरं का कसे आहोत जसे दे आधी काय खरा दे संबंधी पसारा बुजगा वने चोरा रक्षणाशे भासत असे बुजगानं ते कवा पाव असंच दिसतं कवा पाव तर तेच आपण आगीचा दे गेला देहनं चिखल ओला लक्षामध्ये आपण असू नसल्यासारखे सकाळी नाही संध्याकाळी नाही जरी दिवसात दिसलं तरी नाही जसे 2-3 मत आहेत एकाला 2 पडे आणि एकाला 1 पडलं निवडून कोणता येतो 2 मतावाला बरोबर आहे तसे मग आपण सुद्धा 100 वर्षापूर्वी नाहीत 100 वर्षानंतर नाहीत आणि आता आहेत का नाहीत कशावरून 2 काळ नाही म्हणतात ना मी आता म्हणलो त्या 2 मतं असलं ते निवडून होतो त्याचं खरं आपण मागं नाहीत आणि पुढं नाहीत आणि आता असून नसल्यासारखे आहोत कसे रोजू सर्पाकार भाषे जगडंबर तसा दोरी सर्प दिसावा का असावा फक्त दिसतो फक्त मग दिसाव तरी का त्या दोरीच्या अज्ञानामुळं दिसतो आणि दोरीच्या ज्ञानाने जातो जास्त लांबाची गरज नाही वेळेच्या अभावामुळे ज्याच्या आधाने जे वाचतं त्या ज्ञानाने ते निवृत्त होतं दोरीच्या सर्प भासला दोरीच्या सर्प संपला तसं ब्रह्माच्या जगत भासलं आणि ब्रह्माचं जगत संपलं म्हणून सुळ पाणी जपत असे वारंवार सार सार साठवा नाम तुझे सार म्हणून सुळ पाणी जपत असे वारंवार तुका म्हणे तूच खरा येर वावगा पासा फलकट तो संसार
येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो सार, येथे सार भगवन, येथे सार भगवन, येथे सार भगवंत. फलकट होतो संसार. फलकट कसं असं उफांडलं का नाही, असं फलकट उडून जातं आणि गंधवट खाली राहतं. तसे विचारता निरसले परपस सांडवले, तत्वता तत्वले ज्ञानी याशी. म्हणून भगवान शंकराच्या दृष्टीने जगत मिथ्या ठरल्यामुळे भगवान शंकर आपल्या महिमेत राहायचे, सारखं चिंतन करायचे. मग आई साहेबांनी म्हणले सांगा सांगा, म्हणले चल सांगतो म्हणले. पण ते म्हणले माईक चांगलं आहे का, तिथं म्हणणारे लोक आहेत का, लोक जमतात का, असं काही विचारलं नाही. सांगतो म्हणले. कुठं चल म्हणले. शिवसिंधूच्या परिसरी शक्तीच्या पूर्ण कोरी नेनो के त्रिपुरारी सांगितले जी. तिला समुद्राच्या काठावर नेलं आणि सांगायला सुरुवात केली. सांगायला सुरुवात केल्याबरोबर पार्वतीला समाधी लागली, झोपी गेली. आणि विष्णूला वाटलं अरे अरे अरे, म्हणले हे ज्ञान कोणाला सांगितलं नाही आणि हिला सांगायला लागले, ही झोपी गेली, व्हायला चाललो. म्हणून त्यांनी काय केलं, महाराज मासच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि हुंकार द्यायला सुरुवात केली. बस सुरुवात केल्यानंतर ही झोपी गेली. आणि नंतर थोड्या वेळाने भगवान शंकराने डोळे उघाडे, अरे ही तर झोपली आणि हुंकारा कोण देतंय त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि मग त्यांनी काय केलं, अभंगाचं प्रथम. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्र दयाचा शिष्य, मच्छिंद्र दयाचा शिष्य, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोले, मच्छिंद्राने बोले गुरुदासी केला. मच्छिंद्राने बोले, मच्छिंद्राने बोले गुरुदासी केला. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोले, मच्छिंद्राने बोले गुरुदासी केला. मच्छिंद्राने बोले, मच्छिंद्राने बोले गुरुदासी केला. गुरुदासी केला. महाराज म्हणतात आदिनाथ गुरु. ना आदी म्हणजे ना आदी गुरु शंकर, लागोन शिष्य परंपरा. त्यांच्या अगोदर कोणीच गुरु नाही, प्रथम ते गुरु आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, शंकरी विद्या म्हणतात. ते ना आदी, त्यांच्या आधी कोणीच गुरु, ते पहिले मुख्य गुरु होते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा 84 सिद्ध आहेत, त्यात ते मेन आहेत. आणि मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. बरं का, मुख्य म्हणलं की गौण आलंच, एक म्हणलं की दोन आलंच. बरं का, आणि मुख्य शिष्य कोण आहे म्हणले, मुख्य शिष्य कोण आहे, या अभंगाच्या माग पुढं पाहिजे कोणत्या अभंगात आहे? आदिनाथ उमा बीज प्रगती, आदिनाथ उमा बीज प्रगती. प्रेम मुद्रा गोरक्षा मच्छिंद्राला
सांगतात आदिनाथ उमा बीज प्रगटले बीजनम ज्ञान मच्छिंद्राला दिली सहज स्थिती सांगितलं उमेला पण तिथं काय ते झालं कसं खडकी जैसे वर्षिले का आगी माझी पिरली की झोपी गेली आणि मग काय झाले माशांनी तिथं ऐकलं कुठे कशामध्ये त्या माशा पोटामध्ये ऐकलं बरं पोटात ऐकलं आणि मग ते मुख्य शिष्य आणि गौंश मच्छिंद्राचा मुख्य शिष्य खरी शिष्य कोण आहे पार्वतीच आहे पण तिला ते पेरलं नाही मग ते मुख्य शिष्य आणि गौण शिष्य आणि मग त्यांच्या भावाच्या लक्षामध्ये आलं की अरे ओंकार कोण देत होतं कोणतरी आपलं तत्वज्ञान चोरलं म्हणून काय तिळसूर मारा आणि ते खर्चटलं कान फाटला म्हणून त्या मच्छिंद्र असं नाव निघलं म्हणून आदिनाथ उमा बीज फुडले मच्छिंद्राला आलेले सहज स्थिती त्यात ऐकले गेलं महाराज आणि आज ऐकल्यानंतर महाराज त्या काय केलं सकाळ त्या अंड्यामध्ये ऐकलं मासे पोटामध्ये सकाळी त्या मासोळीने अंडे असे समुद्राच्या बाहेर घातले आणि सकाळी त्याला कावळ्याने ते फोडले आणि फोडल्यानंतर तिथं कावळे टिटिव्या अशी आरडाओरड सुरू झाली आणि कामिक नावाचा गोळी होता तो गंगेच्या मासे धरायला गेला जसा शेतकरी असतो खानदानी ओढला की पाले आडा करतो जे ते काम असेल तसं ते उठला पहिला समुद्र काठावर गेला आणि त्याला ते दृश्य दिसलं आणि ते दृश्य दिसलं म्हणजे त्याला बालक दिसलं मग त्याला मूलबाळ नव्हतं त्याने काय केलं त्या मुलाला घेतलं घरी घेऊन आला घरी त्यांची पत्नी असणारी सौभाग्यवती शारदा होता आणि तिच्याकडे ते दिलं तिला प्रेम वात्सल्य भावाचा पाहणा फुटला त्या मुलाचं संगोपन केलं मुलगा 5 वर्षाचा झाला आणि 5 वर्ष झाल्यानंतर जे बाप करिता असतो ते मुला करता असतो आई करिता असते ती मुली करता असते शिष्य करता असते ते गुरु करता असतात म्हणजे पाणी जवळच्या वळणा जात असतं म्हणून ते बापाबरी गेला पुढे गेला मासे धरायला याने मासे धरायचे पोराकडे द्यायचे पोरानं तिकडे सोडून द्यायचे कारण ते मासे पडून द्याला बघा मातृकुल असल्यामुळे त्यांनी कारण ते मासे ठुलेच नाहीत ते सोडून दिले सकाळच्या 6 वाजल्यापर्यंत संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पाहिला याच्यात तर काहीच नाही अरे मला माती घासीन का दगडं घासीन का यादवा तादवा बोलले आणि बोलल्यानंतर त्यांनी फाशी नाही घेतली बरं का फाशी घेतली नाही औषध प्याला नाही हो ना औषध सोपं झालं आणि फाशी बी झाली अरे फाशी घेणं ही चांगली गोष्ट नाही मग त्याच्या नावाने किती जरी सप्ते केले महापुराण ठेवलं कारण ते मेला जाऊ नरकाला गेला काय मागू म्हणून कधीच जीवनामध्ये फाशी घ्यायची नाही माता माऊली तुम्ही जाळून घ्यायचं नाही ते म्हणजे यांना तुम्ही आम्हाला कुठं म्हणले तुम्हाला सांगतो ना कधीच फाशी घेणं नाही औषध घेणं नाही कारण हा ध्येय कठीण आहे बरं का मिळेल आपला दिवशी फोडायची गरज नाही मला राग तर प्रत्येकाला येतो बरं का पण विचारपूर्वक पाहिजे राग पाहिजे आला मग ते थांबला नाही धडक हिमालयामध्ये गेला आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर मला त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर महाराज भगवान दत्तात्रयांची भेट झाली मग त्यांना सर्व विद्या प्रदान केलं कारण परमार्थ जीवनामध्ये सद्गुरू वाचवणे संसारी तारक नशेच निष्ठंक न कोणी महाराज गुरुशिवाय नाही गुरु पाहिजे पण बरेच इथाली नाही बरं का तिकडे सांगतो आळंदी गाडी गुरुचं नाव सांगतच नाही कोणाकडे शिकलो ते सांगतच नाही म्हणले असं शिकलो म्हणले गायक नाही असंच ऐकून शिकलो म्हणले हे मोबाईलमध्ये ऐकतो हे शिकलो म्हणले बरोबर पकवाज तुम्ही कोणाकडे शिकले पकवाज कणिक ना काढू माझ्याकडे बघा हा तेच तर म्हणलं काय शिकले म्हणजे काय म्हणतो बरं का कुणाच तरी आपण त्याचं नाव घेतलं त्यांची असणारी कृपा गुरुकृपा पाठीशी उभा राहते आपण ह्या कुलाचे असं म्हटलं गुरुचे नाव घेतलं त्यात आमचं जोग महाराज समजते म्हणलं म्हणजे ती जोग महाराजची परंपरा आहे ती पुण्य आमच्या पाठीशी उभारत असते आणि ती गोष्ट फलरूप होत असते कुणाची बाळ तुम्ही सांगायचं मी अमक्याची सून आहे मग ती पुण्या घराची पाठी उभारत असते एक छाप असते स्वभावच असते पण काही सांगतच नाहीत मी सांगू का
जी सून होते ती सासू होत असते. ती कोणा सून झालीच नाही ती सासू होत नसते. आणि झालीच तर तिला किंमत नसते. होत नसते, पहिले होतच नसते. पण कुणाची सून न होतं डायरेक्ट सासू झाली की तिला किंमत नसते. तुम्ही समजून घ्या. म्हणून कोणाच तरी आपण नाव मी यांच्याकडे अध्ययन केलं, यांच्याकडे शिकलो. म्हणून सांगायचं काय, दत्तात्रय गुरु भगवत कृपा झाली, सगळ्या विद्या प्रदान केल्या. आणि त्याने असं विचार केला की आता हे त्याला सांगतो तू फिरत जा, फिर म्हणजे. कारण जसं पाणी वाहता असेल तर स्वच्छ पाणी राहतं. पाणी थांबलं की शेवाळ झालंच. घोडा असतं तर रोज फिरवावं लागतं, कमी तर 8 राहावं लागतं, ते बिघडतं ती बरं का घोडं. आणि रोज गायवं लागतं थोडंसं. आणि रोज गायल्यानंतर मग गळा साफ होतो. आता आम्ही रोज गात नसल्यामुळे आमचा गळा साफ नाही. सावला ना आमचं हो ना, त्याला गायन गाळतो साप. म्हणून त्याने काय केलं महाराज, गेला फिरत 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 कुठे गेला, चंद्रागिरी तिथे गेले. आणि त्या ठिकाणी महाराज मध्यान्ह काल. आणि मध्यान्ह कालामध्ये महाराज जरी झाला संन्यासी, मध्यान्हाशी तोंडस म्हणजे भूक लागते. आणि गेल्यानंतर महाराज त्यांनी अशी आलो ठोकली. आलं ठोकल्याबरोबर महाराज एक मातोश्री बाहेर आली. आणि काय केलं, त्यांना ते वाढायला लागले, वाढलं. आणि त्या साधूला पाहिल्याबरोबर दर्शनी पुण्य पुरुष, ते मुलगा म्हणजे कोण, वचनात प्रत्यक्ष बरं का. त्यांना पाहिल्याबरोबर म्हणे महाराज माझी एक विचार वाटतो मला. म्हणजे विचारा ना. अहो म्हणली महाराज आम्हाला संतती नाही. आणि संत दुःख एवढं आहे, एवढं आहे. मोठ्यांचं वाक्य, पुत्र हिंसम राज्य सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथांचं वाक्य, सर्व विपुलता आहे, भरपूर आहे, पण पोरगच नाही, काय करायचं. त्याप्रमाणे तिला दुःख झालं. सांगितलंय आई साहेब ही भूती घ्या, पाण्यात प्या, तुम्हाला मुलगा होईल. बस साधू निघून गेले. आणि ही असणारी मातोश्री शेजारीकडे गेली. काकू काकू म्हणजे संन्यासी आलता. आणि तो म्हणला की भूती पाण्यात पी, तुला पोरग. ती म्हणजे येडीस का काय, तुला कुत्री करून येते, मांजर करून येते. हा असं कुठं पोर होत असत का. लगेच तिने काय केलं, मग टाकून दिली उखंड्यावर. त्याचा भाव कायम पाडा. त्याला भागवतामध्ये गोकर्ण आणि धुंदुकाने फरक काय. ते फळ आत्मदेवान दिलं, तिने खाल्लं नाही, गायला चारलं. आणि गायला चारलं कोण झाला, गोकर झाला. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोम असा मुलगा झाला. त्याप्रमाणे तिने खाल्लं नाही, ते टाकून दिलं. आणि बराच काल झाला. म्हणजे बराच काल म्हणजे किती काल झाला, काल झाला 9:15 वाजता आली, एवढा काल झाला. हो ना. आणि मग ते पुन्हा ते साधू आले. आल्यानंतर महाराज पुन्हा आलं ठोकली. आलं ठोकल्याबरोबर महाराज मैया बच्चा लाव. आणि तिला स्मृती ज्ञान झालं की 12 वर्षापूर्वी हा साधू आलता. येणीच मला ही भूत दिली. एकदम चपापली. चपापल्याबरोबर म्हणली बाबा म्हणली बच्चा नाही झाला, नाही बच्चा नाही, निश्चित व्हायला पाहिजे. निश्चित म्हणून तू का म्हणली तेच फळ असा आत्मविश्वास होता, मग व्हायलाच पाहिजे. खरं सांग. ती म्हणली बाबा मी ती खाल्ली नाही. काय केले, उकळ टाकली. म्हणली चल म्हणली. तिथे गेले. पुन्हा मोठ्यानं आलं ठोकली. आदेश मनातून आवाज आला. आल्यानंतर काय झालं महाराज, काय झालं आबांगा दुसरं चरण. मच्छिंद्राने बोध
बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्रनाथांचे आपलं तत्वज्ञान होतं गोरक्षाला देऊन टाकलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाला बोध दिला. ते बोध दिला म्हणजे सांगत ते मार्ग दाविला नीट. भ्रांती समोर गेली, भ्रांती गेली, त्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं. म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि केल्यानंतर सांगितलं बाबा गोरक्ष हा मंत्र घोक्यो. कारण घोकल्याशिवाय ते येत नसते. यांचं पाठ पाठत असतं आमचं शालेय शिक्षण वेगळं, पुस्तकातलं पाहायचं ते मस्तकात स्मरण ठेवायचं आणि तसं लिहायचं. ते इकडं तिकडं कसं चालतं. पण हे असं ज्ञान आहे ह्रस्व दीर्घ जास्त तसंच लागतं, असा बदल चालत नाही. आणि मग ते पाठात बनवून विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणून असं नाही. जो न देखे रवी ओ देखे कवी म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते असतात. ज्ञान असतं. हे आमचं राहणं गबाळा असतं असं तुम्ही सांगतो तुम्हाला. पण हे आमचं गबाळ नाही, ही गबाळ नाही आमचं. का गुरु घराण्यात घातली असते, अध्ययन केलं असतं, चिंतन केलं असतं आणि ती एक दृष्टी आली असती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य सर्वत ते तत्वज्ञ संत स्वीकार येते. यात काय तत्वज्ञान या अक्षरात काय भरलं आहे हे तत्वज्ञान आमच्या डोक्यात असते. विठ्ठल गोरक्षे घोकत होते आणि बालवयात घोकत असताना एक वया असतं. त्या वयामध्ये चिखलाचा गणपती करत होती आणि गणपती करता करता झाला मारुती. म्हणजे गणपती करता करता काय झालं मंत्र बोलत होते कयाचा संजीवनी मंत्र घोकत होते आणि घोकता घोकताच काय झालं त्यातून बालक निर्माण झालं आणि तिला रडायला आणि घाबरले. करायला गेलो एक झालं काय वा हे म्हणले. लगेच तितक्यामध्ये काय झालं महाराज त्या ठिकाणी बचत आले. सांगितलं अरे गोरक्ष तुझं ते तत्वज्ञान आहे त्यांना सांग, पुढे मी त्यांच्या पुन्हा घेणार आहे. म्हणून गोरक्षवाला गहिनी प्रती बरं का ते तत्वज्ञान सर्व पूर्ण गहिनाथाला सांगून टाकलं. आणि गहिनाथाला वाटलं की हे तत्वज्ञान कारण लगेच थोडं पाठण झालं. आळंदीला गेला वरी 6 महिने राहिले. पुन्हा तुकाराम महाराज काय म्हणतात इतक्या घाई नको, इतकी घाई नको. तुकाराम म्हणे चालत तातडी प्राप्त काळ घडी आले. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात सांगतं वरी 6 महिने 4-2 वर्ष तेच 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 ते मुरलंच नाही. जसं लोणचं झालं हा ना म्हणे ते गोड लागत नाही बरं का. त्याला काळ जावं लागत, तत्वज्ञान मोरावं लागत. तो काय म्हणे चालत तातोडी प्राप्त काळ घडी आले की अजून काय वाक्य घ्या अणुतापेन शुद्धता. तर अणुताप व्हावा लागतो बरं का. एक शब्द ज्ञान कुणी सांग शब्द गुण कम आकाशमय नुसतं बडबड करते. बोलून चालत नाही, सांगून चालत नाही. अनुभव आले अंगा त्याची जगा त्याची जगा त्याची जगा अनुभव आले अंगा त्या जगा महाराज अनुभव आले अंगात ते या जगात असे. तो का म्हणे चाकून सांगी माझा अनुभव आहे अंगी. कारण बोलणं बोल बोलता वाटे सोपे करणे करता टीर कापी. तो का म्हणे करून दावी त्याचे पाय मायजीवी. कारण त्याला विरक्ती लागते. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. विरक्तीची कौन परिचय येऊन म्हणा तेवरी हे सर्वज्ञ श्री हरी देखील असे रांदिल्या रसोई ते जेवणारा ठाव होई. तै तो ताटची सण परी तैसे संसारा समजता जाणी जे आणि तथा ते वैराग्य दवडिता पाठी लागे. खोटं कळल्याशिवाय वैराग्य होत नाही, शब्दांनी नाही बरं का. भिक्षुदारात आल्यानंतर त्याने आलो टोकली माता मौली आतमध्ये भिक्षा आणला गेली. तिचं असं लहानसं बालक होतं, लहान बालक होतं. आणि त्या सन्याशाने काय केलं असा 500 रुपयाचा पाय ठेवला त्याच्या. ते म्हणून आई बाबा रुपया घातला तुम्ही ती घेऊ दि मेला खोटा मला त्यांनी पाय माग घेतला. त्या बाबाने घेतला पण हा बाबा घेत नाही माग.
ह्या बाबांनी आश्चर्याचे टाळ पावसाळ्याकडे आणली. नाटका व्यवहार सर्व संसार नाटका व्यवहार फक्त मन तो मन चलतो कुठं अनुभव नाही. म्हणून बोलणं वेगळं आहे, चालणं फार अवघड असतं. आपलं काय चालू होतं? गहिनात एकांतामध्ये गेली. तो का म्हणे आम्ही एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मर शिव सदा, कारण अंतर्मुख होऊन नामच चितवते. आणि त्यांना असं वाटलं की तत्वज्ञान द्यावं कोणाला. सांगू तुम्हाला, त्या लायकीचा लागतो. लायकी बाप असतो, सुज्ञ असतो, ही आपली मुलगी द्यावी कोणाला. तसा जो अभ्यासू असतो, हे आपल्याला पिळतंय का नाही, ह्यो गाय केला का गाय जमं का नाही, जमत असं ये म्हणतो, नाही म्हणतो तुला येऊच नका आता म्हणतात. ज्याला प्रक्रिया कळतच नाहीत, विरक्तीच नाही, हे 4 वाक्य याला हे तत्वज्ञान पेलणार, तू माझ्याकडे येऊच नको. त्याला फक्त इकडे तिकडे का पाहणे एवढं खुश काय करतो झालं म्हणले रात्री झोपायच नाही बा. आणि म्हणजे एवढं त्या संतांचं महाराज पण सगळं कीर्तन पडलं म्हणले, आमचं फार झोपू दे. पडायचं काय होय, फार झोपू दे आमचं. तुम्हाला कळ नाही, यांना कळलं भरपूर झालं. काय तुम्ही म्हणले लय भारी झालं काय महाराज स्वर्गात जाईन का होय? नाही नाही तू म्हणले फार किळ पड महाराज नरकात जाईन का? तुमच्या हातामध्ये नाही ते. ही सेवाधारी म्हणे महाराज. असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी, ती कथाचे खरं असेल ते प्रतिपादन करावे. ते कीर्तन पडलं काय, झोपलं काय, नाराज झाले काय, काय तुमच्या थोडं आपण ते राहायचं 12 महिन्यावर होय. राहायचे तासभर चाले रामकृष्ण हरी बोलून आलो. थोडं आम्ही तारीख घ्या, आमची तारीख घ्या, असं उशीर थोडं झालं लावलं उशीर. आम्ही काय काय उशीर लावायचं आपलं? आपलं लय धरण लय का असतं तत्वज्ञान, तिकडे धरण घालू चिनफळला आमच्या. हो ना, तत्वज्ञानचं पण तारीख कधी म्हणणार नाही आपण. आद्या सोडून हो, मी साधा वाजतो कोणाला म्हणलो नाही. आपलं चिंता निमांत राहील. आणि गडावाला कीर्तनकार झालो मी. गडावा आलो मी, गेलो आळंदीला 84 इंदिरागांधी वाढलो. इंदिरागांधी वाढली 55 सिद्धवाड राहिलो, 4 सिद्धवाड राहिलो. 19 पाठला बसलो. आणि पाटला असता आपले डान्सर ठोस होते की माझ्या पोळं होते इथले महाराज. मी मागवत तिथे 4 संगीत काढली, 7 वर्ष चातुर्मास काढले, तरी माझं एवढं कीर्तन नाही, पुढं प्रवचन नाही. काय शिंदे महाराज काय करता? काय नाही अभ्यास करतो. का तू कीर्तन नाही असंच हो? आम्हाला कोण विचारते महाराज? नाही तुम्हीच करू का कीर्तन? काही नाही काही नाही. गडावर आले तिथून पुढे मग आम्ही कृपा कटाक्ष आपल्या पदी वैसेविले महाराज गुरुवरी निगमनाची कृपा झाली. कृपया केली संत जनी कृपया केली संत जनी माझी अलंकार लिवाणी, प्रीत हे लावली चरणी तुका चरणी, प्रीत ही लावी कीर्तनी तुका चरणी लोळत असे. तुका चरणी लोळत असे. महाराज मी म्हणतो महाराज आपल्या ताल नाही स्वर म्हणजे करायचं का तुम्हाला? म्हणले तुम्ही काही लोक भावना ऐकते. महाराज गुरुदाची कृपा झाली. गायक भरपूर आहेत, वादक भरपूर आहेत, कीर्तन भरपूर येते. कीर्तन म्हणजे कोण भाग आहे? फक्त गुरुकृपा. गुरुकृपा महत्वाची. गुरुकृपा महत्वाची जीवनामध्ये, साधक जीवनामध्ये गुरुकृपा. बरं का, रोज आपण झाडला पाणी घालतो, रोज त्याला फुलं फळीत का? वसंताच्या रिगवणी. जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत फुलं फळं येत नाहीत. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत महाराज काहीच नाही. संसारा सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी
सांगतात सद्गुरू वाचून त्यांच्याशिवाय नाही. सद्गुरू वाचून संसारी तारक नशे तिष्ठंक हा न कुणाचं कोणीच नाही म्हणलं कुणीच नाही. अहो म्हणले इंद्र चंद्र महेंद्र हे फक्त दिसत मोठ्याले बाई यांच्याकडे काही नाही म्हणले. इंद्र चंद्र सबको मालूम आहे म्हणते बा. इंद्रा पडली भग तिथं झाला काळा नारद चुकला चाळा भजनात. हे मोठे आहेत पण यांच्याकडे विरक्ती नाही म्हणजे सांगायचं. कारण नशिष्ट आन कोणी भिद्य ते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया फक्त सद्गुरूच सांगतात. म्हणून ज्ञानदेव गुरुचा मी दास नेने साधना आण काही फक्त गुरुच तारू शकतात विरक्ती. म्हणून ते चिंतन करू चिंतन कुणाची हे तत्वज्ञान द्यावं कुणाला म्हणून तसे साधकाचे मनुष्यानाम सहश्रेश्वास हजारामध्ये आता हरिबुद्धी असतो. हरिबुद्धीचं पितो दुर्लभ महाराज असं महाराज सात्विक विद्यार्थी साधकाची वाट पाहत होती. आणि मग महाराज सांगू तुम्हाला विठ्ठल पंत बरे का आणि रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपांग काका आपले बरोबर आहे आणि मुक्ताई ही त्यांची सात्विक मुलं. आणि लोकांमध्ये त्यांची थोडीशी आली म्हणजे संन्यासी झाला आणि याला पुन्हा संसार झाला. लोक नाव ठेवू लागले ऐसा लोक कदा राखेव ना पतित नारायण देवराय. कारण ही गुरुची आज्ञा म्हणून त्यातमध्ये पडली ती बरोबर आहे. मग कोणी पाहत नाही ते काय झालं म्हणून पडले. आणि लोक नावं ठेवलेले सांगत आता काय करावं काय करावं म्हणले तुम्ही नामा म्हणे प्रदक्षिणा पार नाही त्याच्या पुण्या म्हणून दृष्टीप्रता ब्रह्मागिरी त्याशी नाही पुरी म्हणून ते चला म्हणले ब्राह्मण तप काय करू प्रदर्शन करू गेले महाराज. आणि प्रदर्शन करताना काय भाग्याचा उदय ते जोडी संत पाव तपेवर तो गोविंद भेटे साधून भेटे भाग्याविन भाग्य उदयाला आलं. आणि महाराज वाघाचा आवाजाला डरकळी आली आणि सगळे असणारी भावंड पांगापांग झाली बरं का पांगापांग झाली. आणि पांगापांग झाल्यानंतर महाराज झालं काय महाराज निवृत्तात तिथं आत गेले. वाघवत म्हणजे प्रत्यक्ष देवच होते. त्यांना घेऊन गेले आणि पूर्ण असणारं ज्ञान त्यांना सांगितलं. अभंगा शेवट गहनी प्रसादे निवृत्ती दान गहनी
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा माऊली सांगतात शेवटचरणामध्ये गहेनी प्रसादी प्रसादी दुःखानाम त्यांच्या कृपेने गहेनी प्रसादी निवृत्ती दातार दात दिये ते म्हणजे सर्व काय केलं महाराज देऊन टाकलं ज्ञानदेवा सार चोजविले आणि ते निवृत्तनाथांनी पूर्ण आपलं तत्वज्ञान असेल त्यांना देऊन टाकलं चोजवून सांगितलं ज्ञानदेवा सार चोजविले आणि मग त्या ज्ञानराजाने जवळ ठेवलं नाही बरं का जे आपलं तत्वज्ञान आहे पहिली एक गुरु एकशे परंपरा होती त्याने सांगितलं महाराज बुडते जन न देखील डोळा येतो कवळा म्हणून या म्हणून प्रगट गुहे बोले विश्वब्रह्मची केली राम जनार्दनी शास्त्र तत्वज्ञान सर्व सांगून टाकलं म्हणून त्यांना आई म्हणतात आई ज्ञानराज माझी योग्यांची माऊली म्हणतात किंवा साधकांचा माईबाप दरुशनी हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानबा माझा वेदशास्त्र तिथे ग्वाई म्हणती ज्ञानाबाई आई आईचं अंतकरण कसं असतं जिचे पिढी बाळ प्राण तेचा व्यापूळ म्हणून माऊलीचं अंतकरण हळवर असल्यामुळे सर्वाला तत्वज्ञान देऊन टाकलं आज सुद्धा आळंद हजारो मुले कोणाला पकवा देते कोणाला गायन देते कोणाला विद्वत्व देते कोणाला विरक्ती देते आता उरकून घ्या पुढचे महाराज आले विठाला काय भांडे महाराजांचं भांडं फोडलं ना तुम्ही आल्यावर मला वाटलं थोडं 15 मिनिट पुढे घ्या भाऊ आता काय कोणते संपला नाही वेळ 5 आणि 10 25 मिनिटं तुम्ही म्हणता बाबा आमच्यात तर पुढं घातलं बा असं होऊ नये ना तुम्ही हो म्हणले 10 5 25 म्हणलं तुम्ही हो म्हणले 10 आणि 5 म्हणजे 15 मिनिटं मी 25 म्हणलो मला काय म्हणतात चुकलं पुढे गेलं काहीच नाही म्हणलं तुम्ही महाराज पूर्ण ज्ञान सांगतो आणि त्या माऊलीने काय केलं सर्वाला दान केलं ही परंपरा सांगितली बरे का संप्रदाय अनादी असावा मोठ्याने स्वीकार केला असावा वेदभूत असावा आणि त्याला फल असावं आपला संप्रदाय अनादी आहे परंपरा ही अनादी आहे आपला देव सुद्धा अनादी आहे ठाईचाची काळा अनादी बहु काळा बरोबर नाही घडविला नाही बसविला जर बसवला असता तर घडवला असता बसवला असता तर त्याच्या अगोदर कोणता अभाव आला असता प्राक अभाव आला असता आणि प्राक अभाव आला की प्रधान अभाव आला उपजेते नाशे म्हणून आपला परमात्मा जन्माला आला नाही म्हणून मरत नाही न जा येते मेरे तेव्हा कदा तो जन्माला येत नाही पण तो मरत नाही तो नाही घडवला नाही बसलो तो अनादी आहे आणि मग अनादी मांडल्यानंतर भक्त सुद्धा कोण अनादी आहे तर महाराज भगवान शंकर अनादी आहे त्यांची उत्पत्ती नाही बरोबर आहे तो अनादी म्हणून भक्तीचा सोहळा शिवे दाखिलाचा काळा एका जनार्दन वैष्णव शिरोमणी महादेव ती वारी करायची बरं का ती परंपरा त्यांची वारीची आहे
पुढे त्यांनी वारी केली, पुढे कुणी आद्यगुरु शंकराचार्यांनी केली, त्यांचं पांडुरंगाष्टक पाहून घ्या. त्याच्यानंतर मग माझ्या मनीची आवडी ज्ञानोबरायांनी केली 12व्या शतकामध्ये. त्यांच्यानं 14 शतकामध्ये नाथ महाराजांनी केली, 16व्या शतकामध्ये तुकोबरायांनी केली. आणि तीच परंपरा त्यांच्या परंपरेत चालत आल्यानंतर महाराज ती पुढे जोग महाराजांनी केली. बरं का. आणि जोग महाराजांनंतर त्यांनी संस्था स्थापन केली. मग व्यंकटस्वामी महाराज, मारुती महाराज गुरु, लक्ष्मण बाबा आणि दांडेकर म्हणजे 4 त्यांचे शिष्य आहेत. बरं का. आणि त्यांची पुढे ही परंपरा ही चालू संस्थेचे विद्यार्थी, आजी माझी विद्यार्थी त्यासम विद्यार्थी होता आम्ही. ही अनादी परंपरा वारी चालू. कारण तुका म्हणे जन्माला सार्थक विठ्ठलची एक देखील पंढरीची वारी करी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेक न करी तीर्थव्रत, अशी वारी. म्हणजे ही वारी अनादी आहे. भगवान शंकरांची वारी करतो ना महाराज, त्याला भगवान डोक्या घेतो. याही वरी पारता माझ्या बहिणी असता त्या ते माथा मुकुट करी, अशी वारी आहे. म्हणजे अनादी आहे. दुसरी वारी अशी अनादी, मोठे स्वीकार केला असावा. हरी 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 मंत्रा शिवाचा, म्हणजे भगवान शंकराचं मोठे स्वीकार केला आहे. पुढे त्याला वेदभूत असावा. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जग, म्हणजे हा वैदिक आहे. आणि फल काय, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. म्हणजे ही वारी आपली कशी आहे, पंथ आहे. पंथ म्हणजे आपला पंथ सारखा संत आणि ज्ञानेसारखा ग्रंथ नाही. ती वाचली बरं का, काय होतं जाणबाई मध्ये, काय होतं ऐसा बरं ऐसा वर जाते तेरी, ऐसा वर जाते तेरी, ज्ञान होय. ऐसा वर जाते तेरी, ऐसा वर जाते तेरी, ऐसा वर जाते तेरी. जाणबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय मुडा, हाती मूर्ख त्या दगडा, वाचलं जो कोणी जणे त्याशी लोटांग. ज्ञान होय मुडा, हाती मूर्ख त्या दगडा. दगड जरी असला असा वर आहे. म्हणून पारला किती बसले काय माहित नाही मला, किती बसले महाराज? हा 55-60 भरपूर, काय अडचण, भरपूर आहेत. पण जरा कमीच आहेत, नाही कमी 150 भाषाभाषी 150-200 तरी का तेवढेच वाचणार आपल्या गावात. काय म्हणले? हा वाढते म्हणते ते. हा कधी शेवटची नाही पहिलीसाठी दुसरंच ना आज होय. वाचा महाराज. म्हणजे काय नाही वाटलं काय होतं म्हणले महाराज, जो वाचतो तोच वाचतो आणि म्हणजे बाकीच्या मरतेत काय मिळालं तर जमान काय नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी म्हणून ती वाचली पाहिजे. वाचल्यानंतर माझं अज्ञापाक व्हाल, वाचा सिद्धी पावाल फल आहे ते. म्हणले महाराज आम्हाला ते वाचायला येत नाही हो. म्हणले श्रवण करा. श्रवणाचे विषय भाषेवणी साम्राज्य भवनी सुखी नांदे. अहो म्हणले आम्हाला ऐकायला येत नाही म्हणले. हो म्हणजे प्रदर्शन करा बरं का. समर्थाच्या पंक्ती भोजनी तळील्यावरील एकच भगवान आर्थे पटणे ती श्रवणे अर्थे पठण, श्रवणे अर्थे आर्थे पटणे मोक्षुची लाभे. बरं का. ती केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, ऐकलं, श्रवण केलं, सेवा केली पाहिजे. महाराज असा ग्रंथ आहे. आणि का संत नाही. संत म्हणजे किती जी परंपरा होती ती खंडित काढी. आणि काय संत महाराज बाबा बाळचंद्र सारखं चिंतन अजून करतो ज्ञानावर. ते मेले नाही. समाधी संजीवन हरिपाठ म्हणलं ती संजीवन, ते थडगं नाही, ते संजीवन म्हणजे जिवंत आहे ते अजून. असं संत नाही. आणि पंथ आपलं वारकरी पंथ आहे महाराज. बरेच पंथ आहेत. ते पंथ नाव सांगायचं नाही कारण सांगायला वेळ नाही. कारण 10 वाजून 5 मिनिटं झाली आणि तुम्ही पुढे आलेत.
आणि पुढं आमचं असं राहिले म्हणते का उच्चारण कावर लांबिलो पण लांबायचंच नाही. बरेच असे काही पंथ आहेत पण नाव सांगायचं म्हणलं तुमचा मंत्र काय म्हणले मंत्र सांगायचं म्हणलं आमचं म्हणलं काय झालं मंत्र नाही नाही आमचे गुरुजी म्हणले ते सांगायचं आणि मग आता कार्यकर्ते अक्षर किती 12 कडीचे अक्षर 52 वर्णा पडता कोण मंत्र आहे पंडू सुता किंवा 50 अक्षरी करीशी वरोवरी बर का. मग हेच असते ना राम असन हरी असन कृष्ण असन नरहरी असन काय जी नावं असतील याचं सोडून असतं काही जे मंत्र शब्द आहे ना शब्दामध्ये असं ना तो सांगत नाही काय सांगत नाही सांगा तुम्हाला. असा हप्ता होता आणि एका माताबाळची म्हणे चळली की वारकऱ्याला पुरणपोळीचा अधिक मास आहे आणि मग 100 कोटी कुळाचे उद्धरण म्हणली ती ओसरत होती ती बरं का. नित्य नाम गोस जयाचे मंदिर तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र हे चालते बोलते तीर्थक्षेत्र आहेत म्हणून याला पंगत घालत तिच्यामध्ये असा भाव उत्पन्न झाला आणि म्हणजे महाराज सगळे उद्याचे भजनी मंडळ आमच्याकडे जेवायला बरं झालं आपण आंबे दिवस आहेत म्हणले अधिक मास आहे अधिक शाधिकम फलमय म्हणले बरं झालं म्हणजे कार्यकर्ते म्हणजे गाव त्यांच्याकडे जेवायचं मध्ये माणसं. मग त्या मावश्याचा पुरणपोळी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर महाराज झालं काय वारकरी लगेच गेली तिथं हात धुवायला लागली पाट्यापिट्या मांडली रांगोळी काढलेल्या उत्पत्त्या लावलेल्या आणि तितक्यामध्ये काय झालं तिचं असं लहान लोक रांगत आलं होत्या स्वयंपाक चुली आणि आलं आणि त्यांनी काय केलं पोरावं शीक केली त्या पोराने शिकवते का होतं म्हणा तुम्ही शिकवते की नाही तुम्हाला ती हसून जिरा लागली हसूच उघडीस त्यांनी शीक केली आणि शीक केल्यानंतर ते माऊली सुपर डोक्याची होती तिने काय केलं चुलीची राख ओढली आणि त्याच्या पात्याला झाकून टाकलं आणि बसली जेवायला सगळी. जेवायला बसल्यानंतर महाराज पुरणपोळी आंबरसवाडा आंबे कोणते तुमच्याकडे चांगले कोणते पाहिजे आंबे गावरान आंबे त्याला हापूस आंबा आवडत नाही त्यांना गावरान आवडते त्यांना. मस्त जेवायला बसले तूप वाढलं काळ्या कपड्याची तूप वाढ भरपूर तूप वाढ काही काही माणसाला भावतली पाहिजे सवय असते आपल्या तावटा भात कमी दिवसा असतो थोडं भात जास्त वाढव काढून हे थाली नाही आणि सांगतो मला हे चौबदार काय म्हणतो यांना अरे म्हणजे मावशीने सगळं वाढलं पण या पात्र खाणं वाढत नाही हे यांचं तुमचं काय नाही यांचं सांगायला हे म्हणते ना आम्ही एवढं उभा राहिलो चुकून आलो त्यांना मारलं आम्हाला काही मार विचार नाही बा आम्हाला म्हणजे यांना विचारलं लागेल ना. मग चौबदार त्या मावशीने पात्याला खाल्लं का वाढलं नाही सांगा. ती म्हणते बाबा काही नाही जेवा आणि मग हे म्हणजे बा काहीतरी झाकून काम ठेवलं बा यांना वाटलं विसरलं का असताना वाट सांग काढी ना. मग त्या मावशीने पात्याला खाल्लं का वाढलं एवढं सांगा. हा घाण होती म्हणून तसे यांचे मंत्र घाण आहेत कोणाचे जे मंत्र सांगत नाहीत ना ते त्यांचे घाण मंत्र आहेत म्हणून ते सांगत नाहीत. आणि आपला कसा उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा आपलं उघडे सगळं. बरेच लोक असे मंत्र देतात झाकून देतात काय करते झाकाय वरून शाळ टाकतात मग कानात थुकतेत का काय करते काय माहिती आपल्याला आपलं उघडे मंत्रला रामकृष्ण हरी असा उघडा आहे महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पिते तसे लो नक्कीचे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाच्या जगाचा चालक मालक फक्त आई वडिलांची पुंडलिकांनी सेवा केली म्हणून असा विटेवर उभा केला विटेवर उभा केला. आणि म्हणून आपण सुद्धा आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. मुलांनी आई वडिलांची सेवा करावी त्यात त्याचा मोक्ष आहे. विद्यार्थ्यांनी गुरूंची सेवा कर त्यात त्याचा मोक्ष आहे. आणि पत्नीने पती सेवा करे तिच्या त्यात मोक्ष आहे. आणि भक्तांनी देवाची सेवा करावी त्यात त्याचा मोक्ष आहे. पतीच्या मता अनुसरोनी पतिवर्ता आणि शात्मिता भेटीची का तुका म्हणे पतिवर्ता
ती देवावरी सत्ता. आणि मुलाने सुद्धा आई वडिलांना नाव ठेवायचं नाही, सेवा केली पाहिजे. पण काही काय म्हणते महाराज तुम्ही म्हणता पण लय म्हातारा खुडीचे आहेत आमची, लय खुडीचे म्हणजे तुझ्याकडे तर खुडी आलीच थोडी काहीतरी तुझ्याकडे. खोडीचे नाहीत, वयामुळं काय होतो थोडा शब्द घसरतो, स्वभाव चिडचिडा बनतो. पण तुमचं कर्तव्य आहे, जसं लहान मुलं चिरचिर करतं किरकिर करतं ते आईवडील सहन करतात, तुमचे जसे सहन केलं बाल अवस्थेमध्ये म्हातारपणी तुम्ही सहन करा. हे ब्रह्मन मायान हे द्या सोडून जीवनामध्ये एकच घ्या की आई वडिलांची सेवा करा. आणि तुम्ही जर आई वडिलांची सेवा नाही केली, जसं करावं तसं भरावं. तुमची सुद्धा खानदान तुमची सेवा करणार नाही. खानदान कळली का पण? हो, तुमचे चिरंजीव तुमचा मुलगा, मग हे नाही कळायचं. खानदान जरा असं ते शब्द कळतो माणसाला. म्हणून महाराज आणि माता माऊली तुम्ही सुद्धा सासूबाईंची सेवा करा बरं का. सुनबाई वर्तमान काळामध्ये आहेत, तुम्ही सासू सेवा करा. आणि तुम्ही जर सासू सेवा नाही केली, तुमची सुद्धा सुनबाई तुमची सेवा करणार नाही. लिहून ठेवा, लिहून ठेवा. म्हणून आपण आई वडिला सासू सेवा केली तर आपली सुद्धा लाज काज सोन करणार. अरे काय तुझ्या सासूने सेवा केली, तू तेव्हा फिरला ते पुरला बोलणार ना, तुझ्या सासूने ते तुझी अशी खूप सेवा केली, तू पाणी देत नाही तेव्हा, तू आंघोळ का घालीत नाही, तू लोकांना ठेवणार. आपण सुद्धा सेवा केली तर ते अरे वडिलांनी किती सेवा केली, अरे मात्र खोकला तर मात्र तुझा हातवर होता आणि तुम्ही असं करता, बरोबर नाही. तुमच्या कुला बरोबर नाही. आणि तुम्ही का म्हाताऱ्याची त्रास दिला नाही की म्हणते बरं म्हणले येणे असंच केलं म्हणले, बरोबर फेडवतो म्हणते तसं लोक. आणि म्हणजे कोण बोलतं जनता जनार्दन, म्हणजे हा जनार्दन असा नाही, जनता जनार्दन बोलणार, असं नाही की जनार्दन बोलला मी जनार्दन, हे जनता जनार्दन बोलून तुम्हाला. म्हणून तुम्ही आईवडिलांची सेवा करा, गुरुजनांची सेवा करा. आणि असा नाम सप्ताह असेल तर दान धर्म करा. आहेत पैसे केले पाहिजे, वर्गण दिली पाहिजे. आपल्याकडे देतात ते तिकडे देत नाहीत पैसे मागात, हो ना. अशा गाठीला ठेवते बरं का. आणि मग होतं काय, साचून या धन लावी पोराशी भांडण, हे झगडे होते. म्हणून काय केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. जर तुम्ही आता दान नाही केलं तर महाराज केले कर्म झाली तेची भोग आली. भोग कोळीत या मागील जन्मी उत्तम मध्यम कनिष्ठ ते. मग आता दान केलं तर पुढं भेटतं, जर आता दान नाही केलं तर पुढं तुम्हाला भेटणार नाही. पण जीवनामध्ये जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी उत्तमाची गती, तो एक प्रभू उत्तम भोगील जीव खाणी करा हरिभक्ती पुरुकल कामा सोडील यामापासून या. म्हणून आपल्याला ज्ञान आहे. दान धर्म करा, आई वडिलांची सेवा करा, पंढरीची वारी करा, तुळशी माळ घाला आणि एवढं सार्थक करून घ्या. झाली सेवा गणपती बाबांच्या चरणी, दत्तात्रयांच्या चरणी, गणपती बाबांच्या चरणी समर्पित करतो. नगर नारायण असतील, भाऊबाबा असतील, सिद्धेश्वर भगवान असतील, ज्ञात आद्य संत म्हणतो कोणी असेल त्यांच्या समर्पित त्या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर जय जय